संत ज्ञानेश्वर हे भारताचे महान संत व कवी होते. त्यांना आपण माऊली असे संबोधतो. संत ज्ञानेश्वर माऊली यांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील आपेगावी झाला. मी रंजना नाईकवाडी त्यांची संजीवनी समाधी घेऊन आली आहे. ही त्यांची संजीवनी समाधी हे विश्वशांती स्तंभ इंद्रायणी नदीच्या काठी विश्वशांती म्हणजे पूर्ण विश्वामध्ये शांती असावी असा हा स्तंभ. हा इंद्रायणी नदीचा तीर. आळंदी हे शहर इंद्रायणी नदीच्या तीरावर बसलेत आणि ही नदी आहे ती ज्ञानेश्वर माऊलींच्या मागच्या बाजूला आहे. हा जो फलक दिसतोय येथे आपल्याला ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम माऊली यांचे पिक्चर दाखवले जातात. ही इंद्रायणी नदी किती संत गतीने वाहते. आळंदी शहराला देवाचं शहर असे म्हणतात. आळंदी देवाची आळंदी. पण मी म्हणेल की आळंदी ही संतांची आहे. आळंदीमध्ये संत येऊन गेले आणि नंतर देव आले. संतांमुळे देव आले असं हे आळंदी शहर. इथे ज्ञानेश्वर माऊलींचं पूर्ण बालपण, त्यांच्या वेगळ्या वेगळ्या लीला झाल्यात. निवृत्तीनाथ हे त्यांचे सद्गुरू आहेत, म्हणजे होते. निवृत्तीनाथांनी त्यांना आईवडिलांसारखं प्रेम दिलं. त्यांचे आईवडील त्यांच्या लहानपणीच देहांतवास केला त्यांनी. तेव्हा ज्ञानेश्वर माऊलींचा खूप हाल झाले. त्यांना अक्षरशः अन्न मागून खावे लागत होते. त्यांच्या इथे 3 लीला झाल्यात. एक म्हणजे त्यांनी पाठीवर मांडे भाजले. दुसरे त्यांनी चांगदेवांसाठी भिंत सजीव करून त्या भिंतीवर बसून चांगदेव भेटीला गेले. ज्ञानेश्वर माऊलींची इथे संजीवनी समाधी म्हणजे त्यांनी जिवंतपणे समाधी घेतली. पण मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी भाविक ह्या नदीमध्ये स्नान करून मंदिरामध्ये जातात आणि दर्शन घेतात. येथे राजेंद्र नाईकवाडी मातेचे चरण इंद्रायणी घाटाजवळ करत आहे. आपल्या मातेचे आणि चरण त्यांचा आशीर्वाद घेत स्पर्श आहे. करत आहे. इथे मी रंजना सासूबाईंचा आशीर्वाद घेते. ज्ञानेश्वर माऊलीचं हे मंदिर संजीवनी समाधी मंदिर. हे मंदिराचं प्रवेशद्वार, त्याला महाद्वार असे म्हणतात. सर्वात प्रथम कासवाची पितळची प्रतिमा तिथे आहे आणि पुढे बघितलं तर आपण श्री गुरु हैबतराव यांची पायरी आहे. हैबतराव हे त्यांचे शिष्य, भक्त काही म्हणा असे होते. हैबतराव बाबा पायरी. त्यांचं दर्शन घेण्याआधी नेहमी हैबतराव बाबा पायरीचं दर्शन घ्यावं अशी महानता आहे. हे मंदिराचं महाद्वार सध्या ते बंद आहे. इथून आतमध्ये जाण्यास मनाई आहे म्हणून इथे जाळी लावली आहे त्यांनी. हे मंदिर पूर्ण असं दगडांनी बांधलेलं आहे, सुंदर. आणि या मंदिराच्या आतमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवनी समाधी आहे. महाद्वार. इथूनही आपल्याला ती समाधी दिसते. आपण त्या समाधीचं दर्शन कुठेही घेऊ शकता, कुठूनही घेऊ शकता. ह्या मंदिराला 5 दरवाजे आहेत. त्यापैकी 2 दरवाजे त्यांनी बंद केले. 3 दरवाजे उघडे आहेत. तिथून आपण प्रवेश घेऊ शकतो. दगडांनी बांधलेलं हे भक्कम मंदिर. ज्ञानेश्वर माऊलींचा आताही साक्षात्कार होतो. ते आताही संजीवनी म्हणजे काय? सजीव, ज्याला मरण नाही अशी संजीवनी समाधी आहे.
तिथे गेला खरंच खूप शांत असं वाटतं. जशी माऊली म्हणजे आपली आई आपल्याबरोबर आहे असे वाटते. ज्ञानेश्वर माऊली म्हणजे इतक्या लहान वयात त्यांनी इतक्या हालअपेष्टा सहन केल्या आणि तसंच त्यांनी लोकांना चांगला उपदेश दिला, लोकांना समजदार बनवले. मंदिर बघा किती सुंदर आहे. हे समाधी मुकुट ज्ञानेश्वर महाराजांचा. ही मंदिराची मागची बाजू. इथेही द्वार आहे, हे तिसरं द्वार. आणि ह्या जाळीच्या आतमध्ये जे बसलेत भाविक, तिथे भजन कीर्तन असा सोहळा असतो. पण आता हे सगळं बंद केलं आहे. ही बघा, मी संजीवनी समाधीचा फोटो घेतला आहे. हे सुवर्ण पिंपळ. सुवर्ण पिंपळ खाली शिवलिंग, गणेश आणि बाजूला छान दगडांनी चौथरा बांधला आहे. सुवर्ण पिंपळ हा त्या काळचाच आहे, ज्या काळी ज्ञानेश्वर महाराज होते. त्यांची आई ह्या पिंपळाच्या झाडाला दररोज प्रदक्षिणा मारायची. ज्ञानेश्वर माऊलींच्या आईने 1.25 लाख प्रदक्षिणा मारल्या होत्या ह्या पिंपळाच्या झाडाला. जेव्हा विठ्ठलपंत त्यांना सोडून गेले होते तीर्थयात्रेसाठी, तेव्हा ज्ञानेश्वर माऊलींची आई म्हणजे रुक्मिणी देवी ह्या इथे प्रदक्षिणा मारायच्या, पूजा करायच्या. चारी बाजूने दगडांनी असा चौथरा बांधला आहे. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी देवी दोघेही धार्मिक होते, भाविक होते आणि खूप शांत होते. हे बघा, इथे त्या पिंपळाच्या झाडाचं दर्शन घेण्यासाठी त्यांनी असं मंदिरात टाईप कमान बांधली आहे. कमानाच्या आत हात घालून आपण त्या पिंपळाच्या झाडाचं दर्शन घेऊ शकतो. तेव्हापासूनचं हे झाड आहे, इतकं प्राचीन, कसं उभं आहे, अलौकिक, अद्भुत, अतिसुंदर. आहे तसंच, कुठे काहीच नाही झालं. अजूनही तितकंच सजीव, तितकंच दाट. सुवर्ण पिंपळ. ह्या पिंपळाला सुवर्ण पिंपळ असे नाव दिले. हे बघा, लोक मस्तक टेकून इथे पाया पडत आहेत आणि प्रदक्षिणा मारत आहेत. 1.25 लाख तर आपल्याला होणार नाही, पण ज्याची जी इच्छा असेल 5, 7, 11 त्याच्या इच्छेप्रमाणे भाविक प्रदक्षिणा मारत आहेत. मी सुद्धा प्रदक्षिणा मारल्या होत्या. इथे छान बोर्ड लिहिला आहे त्यांनी, सुवर्ण पिंपळ, ज्ञानेश्वर महाराजांच्या मातोश्रींनी 1.25 लाख प्रदक्षिणा मारल्या, तोच हा प्राचीन सुवर्ण पिंपळ, असा छान बोर्ड लावला आहे. 1.25 लाख म्हणजे किती धार्मिक असेल. ज्ञानेश्वर महाराजांची आई होतीच एकदम शांत. असं वाटतं आपणही सारख्या ह्या पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा मारत राहाव्यात. इतकं शांत वाटतं, छान.
नंतर या मंदिराच्या बाहेर पडल्यावर आपल्याला असे विविध दुकानं दिसत आहेत, जिथे छान विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्त्या, खेळणी, प्रसाद भेटतो. टाळ, इथे वारकरी संप्रदाय असल्यामुळे टाळ जास्त भेटतात. ज्ञानेश्वर तुकाराम, ज्ञानबा तुकाराम असे म्हणून वारकरी संप्रदाय टाळ वाजवून मस्त असं भजन कीर्तन करतात. ज्ञानेश्वर माऊलींचे फोटो, आणि इथून बाहेर पडल्यावर इथून आपल्याला खाली बाहेर पडता येते. मंदिरात जाण्यासाठी येण्यासाठी हा एकच रस्ता आहे. पुस्तकं, कॅसेट, खेळणी सर्व काही आहे. तुळशीची माळ हे इथलं वैशिष्ट्य. इथल्या तुळशीच्या माळी पाहिजे त्या आकारात तुळशीची माळ भेटते, एकदम बारीक तर एकदम मोठी. संत ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेव महाराजांना भेटण्यासाठी भिंत सजीव केली. हे इथलं ग्रामदैवत कालभैरव, स्वयंभू काशी विश्वेश्वर. येथे चांगदेव तप करण्यासाठी येत होते. त्यांची ही तपोभूमी चांगदेवांची. खूप जुनं मंदिर आहे, खूप प्राचीन. ज्यासी न घडे काशी, त्याने यावे आळंदीसी. भागीरथी गंगेचे उगमस्थान येथे आहे. त्रिवेणी गुप्त संगम इथे आहे. ज्यासी न घडे काशी, त्याने यावे आळंदीसी. जो काशीला जाऊ शकत नाही त्याने आळंदीला यावे असे तिथे लिहिले. आळंदी केली तरी काशी केल्याचंच फळ आहे किंवा महत्त्व आहे. ही ती भिंत जी ज्ञानेश्वर महाराजांनी चालवली, सजीव करून चालवली. छान अशी दगडांमध्ये बांधली येते. आता इथे ज्ञानेश्वर निवृत्ती सोपान मुक्ताबाई यांचे असे मूर्त्या लावल्या आहेत. छान. चारही बाजूने मी ही भिंत दाखवते. ती भिंत किती मोठी आहे त्याचा अंदाज येईलच. हे बघा, चांगदेव महाराजांची पण मूर्ती आहे इथे वाघावर बसलेली. पहिला जो चौकोन दिसतोय काचेचा त्यामध्ये चांगदेव महाराज आहेत. आणि पुढे ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांचे भावंड यांची मूर्ती आहे. ते चौघेही या भिंतीवर बसले होते. मुक्ताबाईंनी सांगितले की ज्ञाना, चांगदेव मामा आपल्याला भेटण्यासाठी वाघावर येतात, मग आपणही चांगल्या वाहनावर जायला पाहिजे. तेव्हा ज्ञानेश्वर माऊलींनी ते ज्या भिंतीवर बसून या गप्पा मारत होते तीच भिंत त्यांनी सजीव केली आणि भिंतीला चांगदेवाकडे जाण्याचा आज्ञा केली आणि भिंत सजीव होऊन चालायला लागली. इतकं त्यांच्यामध्ये दैवी शक्ती होती. छान. आता अशी दगडांनी बांधली ही भिंत. चांगदेव महाराजांचं हे विश्रांत वड, जेथे श्री ज्ञानदेव आणि चांगदेव यांचं भेटीचं स्थान, यांची भेट इथे झाली. त्याला विश्रांत वड असं नाव दिलं आहे. हे बघा, विश्रांत वडला जाण्यासाठी अशी दगडाची कमान बांधली आहे. त्या कमानीच्या आत पायऱ्या चढून वर गेलं की खूप मोठा असा प्राचीन वड आहे. सध्या छान बांधकाम केलं. तेव्हाच्या काळात असं नसावं बहुतेक.
ह्या फलकावर पूर्ण माहिती दिली आहे. विश्रांत वड नावही छान दिलं आहे, विश्रांत वड. असे म्हणतात की जेव्हा ज्ञानेश्वर माऊलींची पालखी इथे येते तेव्हा विंचू 15,000 विंचू इथे जमा होतात त्या पालखीच्या वेळेस. ते कोणालाच काहीच करत नाही, कारण चांगदेव महाराजांचे जे शिष्य होते किंवा गण होते ते 15,000 संख्येत होते. तितक्याच संख्येने इथे ते विंचू जमा होतात त्यांचं प्रतिबिंब म्हणून. हे पहा, हा तो वड, प्राचीन वड. त्याच्या पारंबाई पूर्ण जमिनीत एकदम आत खोलवर गेल्या आहेत आणि तेही असं झाड असल्यासारखं दिसतंय. शिवलिंग. चांगदेव महाराज हे खूप मोठे तपस्वी होते. त्यांच्या हातामध्ये साप आणि वाहन म्हणून वाघ असायचे. म्हणजे त्यांनी प्राण्यांवरही किती वर्चस्व गाजवलं होतं. प्राणी त्यांच्या अधीन होते. हे बघा पारंब्या, वडाच्या पारंब्या. किती मोठं खोड आहे त्याचं. दाट सावली अशी पडली आहे त्या वडाची. सगळ्यात जास्त आयुष्य ह्याच झाडाला असतं. त्या काळातलं हे झाड आहे, म्हणजे किती आयुष्य असेल, बापरे. हे बघा पारंब्या कशा मातीत एकदम खोलवर गेल्या आहेत. माऊलींच्या पाठीवर मांडे भाजल्याचं ठिकाण. येथे माऊलींच्या पाठीवर मांडे भाजले, पण या ठिकाणाची व्यवस्थित व्यवस्था नाही आहे. हे ठिकाण पूर्ण असं पडल्यासारखं आहे. आतमध्ये अजिबात चांगली व्यवस्था नाही आहे. येथे काहीच देखभाल होत नाही असं वाटतंय. माऊलींना मांडे खाण्याची इच्छा झाली होती तेव्हा मुक्ताबाई म्हणे, मी आज मांडे बनवते. पण मांडे भाजण्यासाठी त्यांच्याकडे खापर नव्हतं. त्यांनी अख्ख्या गावात सगळ्यांकडे खापर मागितलं, पण कोणीच खापर दिले नाही. तेव्हा त्या घरी येऊन रडू लागल्या. तेव्हा ज्ञानेश्वर माऊलींनी विचारले, काय झाले मुक्ताई? मुक्ताईंनी सांगितले की मला मांडे बनवायचे आहेत, पण त्याच्यासाठी खापर नाही आहे. तेव्हा ज्ञानेश्वर माऊली म्हणाले, तू मांडे माझ्या पाठीवर भाज. तेव्हा त्यांची पाठ विस्तवासारखी अशी तापली आणि त्या पाठीवर माऊलींनी मांडे भाजून सर्वांना खाऊ घातले. ते हे ठिकाण किती पवित्र ठिकाण आहे, पण त्याची व्यवस्था काहीच नाही. खूप दुःख होतं असं बघून. आपली महाराष्ट्राचे संत ज्ञानेश्वर माऊली, त्यांच्या देवस्थानाची अशी अवस्था. इथे बोर्ड लावला आहे संत ज्ञानेश्वर. येथे ज्ञानेश्वर महाराजांच्या पाठीवर मांडे भाजले. ही ज्ञानेश्वर आणि मुक्ताईंची छोटीशी मूर्ती. वर असे छान फोटो लावलेत. हे बघा मागे असे दाखवले
मुक्ताई ज्ञानेश्वरांच्या पाठीवर मांडे भासते. ती ही जागा किती अद्भुत जागा आहे. पण ह्या जागेच्या आजूबाजूला बघितलं तर तुम्हाला वाटणार नाही की ही आपल्या संत ज्ञानेश्वर माऊलींची लीला केलेली जागा असावी. येथील संस्थानाने येथे लक्ष द्यावे असे मला अगदी मनापासून वाटते. किती तेजस्वी मूर्ती दिसते. इथे हे बाबा सतत धुनी विणा वाजवतात आणि ज्ञानेश्वर माऊलींचा नामजप, विठ्ठलाचा नामजप असं त्यांचं धून चालू असते. संत ज्ञानेश्वर माऊलींचा जन्म इसवी सन 1275 रोजी आणि मृत्यू 1296 मध्ये झाला. अवघ्या 21व्या वर्षी इंद्रायणी नदीच्या काठी त्यांनी संजीवनी समाधी घेतली. आळंदी येथे गेल्यावर ह्या दोन्ही ठिकाणी अवश्य भेट द्या. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. प्लीज डू सबस्क्राईब, लाईक अँड कॉमेंट्स.